नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण टीईटी परीक्षेसाठी विज्ञानचे 5वी ते 10वीच्या पाठ्यपुस्तकावर आधारित महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, डॅश डॅश ही अशुद्ध धातूचे शुद्धीकरण करण्याची सर्वात व्यापक पद्धत आहे। योग्य पर्याय आहे 2, तर विद्युत अपघटन ही अशुद्ध धातूचे शुद्धीकरण करण्याची सर्वात व्यापक पद्धत आहे। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या धातूची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होत नाही? योग्य पर्याय आहे 3, तर तांबे या धातूची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होत नाही। प्रश्न क्रमांक 3, डॅश डॅश हा रुपेरी रंगाचा धातू विक्षोभक पद्धतीने पाण्याशी संयोग पावतो। योग्य पर्याय आहे 4, तर सोडियम हा रुपेरी रंगाचा धातू विक्षोभक पद्धतीने पाण्याशी संयोग पावतो। प्रश्न क्रमांक 4, ऑक्सिजनच्या रेणू निर्मितीत दुहेरी डॅश डॅश बंध तयार होतो। योग्य पर्याय आहे 3, तर ऑक्सिजनच्या रेणू निर्मितीत दुहेरी सहसंयुज बंध तयार होतो। प्रश्न क्रमांक 5, सोडियम क्लोराईडच्या द्रावणातून विद्युत प्रवाह प्रवाहित केला असता त्याचे अपघटन होऊन डॅश डॅश हे आम्लारी संयुग तयार होते। योग्य पर्याय आहे 1, तर सोडियम क्लोराईडच्या द्रावणातून विद्युत प्रवाह प्रवाहित केला असता त्याचे अपघटन होऊन सोडियम हायड्रॉक्साइड हे आम्लारी संयुग तयार होते। प्रश्न क्रमांक 6, 1 मोल ऑक्सिजन म्हणजे डॅश डॅश ग्रॅम ऑक्सिजन। योग्य पर्याय आहे 1, तर 1 मोल ऑक्सिजन म्हणजे 8 ग्रॅम ऑक्सिजन होय। प्रश्न क्रमांक 7, अधातू विद्युत वहन करत नाहीत, मात्र डॅश डॅश हा अधातू त्यास अपवाद आहे। योग्य पर्याय आहे 3, तर अधातू विद्युत वहन करत नाहीत, मात्र ग्रॅफाइट हा अधातू त्यास अपवाद आहे। प्रश्न क्रमांक 8, कॅल्शियमची पाण्याबरोबर अभिक्रिया होताना डॅश डॅश वायूचे बुडबुडे धातूच्या पृष्ठभागावर जमा झाल्यामुळे कॅल्शियम पाण्यावर तरंगते। योग्य पर्याय आहे 1, तर कॅल्शियमची पाण्याबरोबर अभिक्रिया होताना हायड्रोजन वायूचे बुडबुडे धातूच्या पृष्ठभागावर जमा झाल्यामुळे कॅल्शियम पाण्यावर तरंगते। प्रश्न क्रमांक 9, सन 1802 मध्ये कोणत्या इंग्रजी शाळा शिक्षकाने अणुसिद्धांताचा शोध लावला? योग्य पर्याय आहे 1, तर सन 1802 मध्ये जॉन डाल्टन या इंग्रजी शाळा शिक्षकाने अणुसिद्धांताचा शोध लावला। प्रश्न क्रमांक 10, कोणत्या उद्योगात कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते? योग्य पर्याय आहे 4, तर रबर माल उद्योगात कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते।
प्रश्न क्रमांक 11. हायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य कोणते? योग्य पर्याय आहे 2. तर हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात न्यूट्रॉन नसतो, हे हायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य आहे. प्रश्न क्रमांक 12. गारव्यासाठी रेफ्रिजरंट म्हणून काय वापरतात? योग्य पर्याय आहे 3 वरील दोन्ही. तर गारव्यासाठी रेफ्रिजरंट म्हणून फ्रेऑन व अमोनिया वापरतात. प्रश्न क्रमांक 13. अतिशय परिणामकारक बुरशीनाशक बोर्डो मिश्रण हे डॅश डॅश आणि डॅश डॅश पासून तयार करतात. योग्य पर्याय आहे 3. तर अतिशय परिणामकारक बुरशीनाशक बोर्डो मिश्रण हे कॉपर सल्फेट आणि लाईम पासून तयार करतात. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू सदृश्य आहे? योग्य पर्याय आहे 2. तर सिलिकॉन हे मूलद्रव्य धातू सदृश्य आहे. प्रश्न क्रमांक 15. उत्प्रेरक रासायनिक अभिक्रियेचा वेग या परिस्थितीत वाढवितो जेव्हा? योग्य पर्याय आहे 3. तर उत्प्रेरक रासायनिक अभिक्रियेचा वेग या परिस्थितीत वाढवितो जेव्हा रासायनिक अभिक्रियेची सक्रियण ऊर्जा कमी होते. प्रश्न क्रमांक 16. जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते, या अभिक्रियेस डॅश डॅश म्हणतात. योग्य पर्याय आहे 2. तर जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते, या अभिक्रियेस केंद्रकीय विखंडीकरण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 17. जैववायूमध्ये 60% प्रमाण डॅश डॅश वायूचे असते. योग्य पर्याय आहे 3. तर जैववायूमध्ये 60% प्रमाण मिथेन या वायूचे असते. प्रश्न क्रमांक 18. संतृप्त हायड्रोकार्बन मधील 2 कार्बन अणूमध्ये डॅश डॅश असतो. योग्य पर्याय आहे 1. तर संतृप्त हायड्रोकार्बन मधील 2 कार्बन अणूमध्ये एकेरी बंध असतो. प्रश्न क्रमांक 19. तुरटी डॅश डॅश वापरतात. योग्य पर्याय आहे 2. तर तुरटी रक्तप्रवाह थांबविण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 20. मादक पेये तयार करण्यासाठी डॅश डॅश वापरले जात नाही. योग्य पर्याय आहे 3. तर मादक पेये तयार करण्यासाठी ईस्ट वापरले जात नाही. प्रश्न क्रमांक 21. नागरी पेयजल योजनांमध्ये पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी डॅश डॅश वायूचा वापर सर्रास केला जातो. योग्य पर्याय आहे 2. तर नागरी पेयजल योजनांमध्ये पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीन वायूचा वापर सर्रास केला जातो. प्रश्न क्रमांक 22. रेडिओ तरंगाचा वेग डॅश डॅश असतो. योग्य पर्याय आहे 2. तर रेडिओ तरंगाचा वेग प्रकाशाच्या वेगा एवढाच असतो.
प्रश्न क्रमांक 23. अंडे पाण्यामध्ये ठेवले असता फुगते, पण जर ते मिठाच्या पाण्यात ठेवले तर त्याचे अंकुचन होते. हे खालीलपैकी कुठल्या गुणधर्मामुळे होते? योग्य पर्याय आहे 1. तर अंडे पाण्यामध्ये ठेवले असता फुगते, पण जर ते मिठाच्या पाण्यात ठेवले तर त्याचे अंकुचन होते. हे परासरण या गुणधर्मामुळे होते. प्रश्न क्रमांक 24. विजेरी संच तयार करण्यासाठी 2 किंवा अधिक घट कोणत्या पद्धतीने जोडले जातात? योग्य पर्याय आहे 1. तर विजेरी संच तयार करण्यासाठी 2 किंवा अधिक घट एकसर मांडणी या पद्धतीने जोडले जातात. प्रश्न क्रमांक 25. हायड्रो पॉवर प्लांटमध्ये डॅश डॅश असते. योग्य पर्याय आहे 4. तर हायड्रो पॉवर प्लांटमध्ये पोटेन्शियल ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते. प्रश्न क्रमांक 26. घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? योग्य पर्याय आहे 3. तर घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कंपन या प्रकारचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 27. विजेची उपकरणे व स्वयंपाकातील भांड्यांचे हँडल ज्यापासून बनवितात ते बेकालाइट पॉलिमर कशापासून तयार करतात? योग्य पर्याय आहे 4. तर विजेची उपकरणे व स्वयंपाकातील भांड्यांचे हँडल ज्यापासून बनवितात ते बेकालाइट पॉलिमर हे फिनॉल व फॉर्मलडिहाइड यापासून तयार करतात. प्रश्न क्रमांक 28. डॅश डॅश वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. योग्य पर्याय आहे 1. तर पृथ्वीच्या ध्रुवावर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. प्रश्न क्रमांक 29. घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते कारण? योग्य पर्याय आहे 2. तर घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते कारण जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी. प्रश्न क्रमांक 30. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमाकडे वक्र किरण जात असताना त्याला डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. योग्य पर्याय आहे 2. तर एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमाकडे वक्र किरण जात असताना त्याला अपवर्तन म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 31. घड्याळाची चावी दिलेली म्हणजेच गुंडाळलेली स्प्रिंग हे ऊर्जेच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? योग्य पर्याय आहे 1. तर घड्याळाची चावी दिलेली स्प्रिंग हे ऊर्जेच्या स्थितीज ऊर्जा या प्रकारचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 32. समुद्र सपाटीपासून अधिक उंचीच्या ठिकाणी अन्न लवकर शिजविण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करतात कारण प्रेशर कुकरमध्ये योग्य पर्याय आहे 1. तर समुद्र सपाटीपासून अधिक उंचीच्या ठिकाणी अन्न लवकर शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करतात कारण प्रेशर कुकरमध्ये वाफेचा दाब जास्त असल्याने पाण्याचा उत्कलनांक वाढतो. प्रश्न क्रमांक 33. बर्फ उष्णतेचा डॅश डॅश आहे. योग्य पर्याय आहे 3. तर बर्फ उष्णतेचा दुर्वाहक आहे. प्रश्न क्रमांक 34.
प्रिझम मधून जाताना जांभळ्या प्रकाशाचे विचलन सर्वात जास्त तर डॅश डॅश प्रकाशाचे विचलन सर्वात कमी असते. योग्य पर्याय आहे 2. तर प्रिझम मधून जाताना जांभळ्या प्रकाशाचे विचलन सर्वात जास्त तर तांबड्या प्रकाशाचे विचलन सर्वात कमी असते. प्रश्न क्रमांक 35. डायनॅमो मध्ये कोणत्या प्रकारची विद्युतधारा निर्माण होते? योग्य पर्याय आहे 2. तर डायनॅमो मध्ये दिष्ट धारा या प्रकारची विद्युतधारा निर्माण होते. प्रश्न क्रमांक 36. गॅलिलिओ यांनी पुढील सिद्धांत मांडला. योग्य पर्याय आहे 1. तर गॅलिलिओ यांनी लंबकाचे दोलन त्याच्या दोरीच्या लांबीवर अवलंबून असते हा सिद्धांत मांडला. प्रश्न क्रमांक 37. डॅश डॅश किरणांना वस्तुमान नसते. योग्य पर्याय आहे 3. तर गॅमा किरणांना वस्तुमान नसते. प्रश्न क्रमांक 38. सौर कुकर पेटीच्या आतील भागास काळा रंग दिलेला असतो कारण काळ्या रंगाचे आवरण. योग्य पर्याय आहे 4. तर सौर कुकर पेटीच्या आतील भागास काळा रंग दिलेला असतो कारण काळ्या रंगाचे आवरण त्यावर पडणाऱ्या उष्मा प्रावरणाला शोषून घेते. प्रश्न क्रमांक 39. डॅश डॅशचा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक म्हणून केला जातो. योग्य पर्याय आहे 4. तर योग्य पर्याय आहे 2. बेनोमिल. तर बेनोमिलचा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक म्हणून केला जातो. प्रश्न क्रमांक 40. कवक पेशीची पेशीभित्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनलेली आहे? योग्य पर्याय आहे 4. तर कवक पेशीची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली आहे. प्रश्न क्रमांक 41. बटाटा बीट या वनस्पतीमध्ये अन्न साठवणाऱ्या उती कोणत्या? योग्य पर्याय आहे 1. तर बटाटा व बीट या वनस्पतीमध्ये अन्न साठवणाऱ्या उती या मूल उती असतात. प्रश्न क्रमांक 42. पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव कोणत्या संशोधकाने दिले? योग्य पर्याय आहे 4. तर पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव जोहान्स पुरकिंजे या संशोधकाने दिले. प्रश्न क्रमांक 43. मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग या शब्दात पेशीच्या कोणत्या अंगकाचा उल्लेख केला जातो? योग्य पर्याय आहे 2. तर मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग या शब्दात पेशीच्या प्रद्रव्य पटल या अंगकाचा उल्लेख केला जातो. प्रश्न क्रमांक 44. वनस्पतीमध्ये मूळ कुजव्या रोग डॅश डॅश या जीवाणूमुळे होतो. योग्य पर्याय आहे 3. तर वनस्पतींमध्ये मूळ कुजव्या रोग एरिविनिया या जीवाणूमुळे होतो. प्रश्न क्रमांक 45. निवडुंग, घायपात व कोरफड या वनस्पतींचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात करतात? योग्य पर्याय आहे 1. तर निवडुंग, घायपात व कोरफड या वनस्पतींचा समावेश झेरोफाइट्स या गटात करतात. प्रश्न क्रमांक 46. रोझा गॅलिका हे डॅश डॅशचे शास्त्रीय नाव आहे.
योग्य पर्याय आहे 1. तर रोझा गॅलिका हे गुलाबाचे शास्त्रीय नाव आहे. प्रश्न क्रमांक 47. पेशी द्रव्यात ऑक्सिजनच्या अनुपस्थित घडून येणाऱ्या पेशी श्वसन क्रियेस डॅश डॅश म्हणतात. योग्य पर्याय आहे 1. तर पेशी द्रव्यात ऑक्सिजनच्या अनुपस्थित घडून येणाऱ्या पेशी श्वसन क्रियेस ग्लायकॉलिसिस असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 48. DNA मधील 2 धागे कोणत्या बंधाने एकत्र जोडलेले असतात. योग्य पर्याय आहे 1. तर DNA मधील 2 धागे हायड्रोजन बंधाने एकत्र जोडलेले असतात. प्रश्न क्रमांक 49. हिरव्या वनस्पतींप्रमाणे स्वतःचे अन्न स्वतःच निर्माण करणारा म्हणजे स्वयंजीवी आदिजीव म्हणून खालीलपैकी कोणाचा निर्देश करता येईल. योग्य पर्याय आहे 4. तर हिरव्या वनस्पतींप्रमाणे स्वतःचे अन्न स्वतःच निर्माण करणारा आदिजीव म्हणून युग्लिना याचा निर्देश करता येईल. तर शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी कोणत्या प्राणी उती उष्णता हार्मोन्स यांचे वहन करून शरीरातील पाण्याचा समतोल राखतात. योग्य पर्याय आहे 1. तर संयोजी उती या उष्णता हार्मोन्स यांचे वहन करून शरीरातील पाण्याचा समतोल राखतात. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करावं. बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.